بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم الله لا إله إلا هو الحي القيوم نزل عليك الكتاب بالحق مصدقا لما بين يديه وأنزل التوراة والإنجيل من قبل هدى للناس وأنزل الفرقان إن الذين كفروا بآيات الله لهم عذاب شديد والله عزيز ذو انتقام إن الله لا يخفى عليه شيء في الأرض ولا في السماء هو الذي يصوركم في الأرحام كيف يشاء لا إله إلا هو العزيز الحكيم هو الذي أنزل عليك الكتاب منه آيات محكمات هن أم الكتاب وأخر متشابهات فأما الذين في قلوبهم زيغ فيتبعون ما تشابه منه ابتغاء الفتنة وابتغاء تأويله وما يعلم تأويله إلا الله والراسخون في العلم يقولون آمنا به كل من عند ربنا وما يذكر إلا أولو الألباب ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب ربنا إنك جامع الناس ليوم لا ريب فيه إن الله لا يخلف الميعاد. सूरा आले इम्रान मदीना येथे उतरली. या 200 आयती आणि 20 रुकू आहेत. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. अलिफ लाम मीम. अल्लाहच्या खेरीज दुसरा कोणीही उपास्य नाही. तो जिवंत आणि सर्वांचा सांभाळ करणार आहे. त्यानेच तुमच्यावर ग्रंथ अवतरित केला जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथांची सत्यता सिद्ध करतो आणि तौरात आणि इंजिल त्यानंच अवतरित केले होते यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या मार्गदर्शनाकरता. आणि हा फैसला सुद्धा त्याच अल्लाहनं अवतरित केलेला आहे. जे अल्लाहच्या आयतींचे इन्कारी आहेत त्यांच्याकरता सख्त अजाब आहे आणि अल्लाह देखील फार सक्तीनं बदला घेणार आहे. यात शंका नाही की अल्लाहपासून जमीन आणि आकाशाची कोणतीही वस्तू लपलेली नाही. तो तुमचे चेहरे बनवतो मातेच्या पोटात आपल्या इच्छेनुसार. अशा सर्वात बलवान आणि बुद्धिमानाखेरीज इतर कुणाचीही भक्ती आराधना करू नका. त्यानेच तुमच्यावर हा ग्रंथ अवतरित केला. यात आदेश सांगणाऱ्या आयती आहेत. हे पक्क मूळ आहे ग्रंथाचं. आणि दुसऱ्या काही आयती आहेत ज्या मिळत्या जुळत्या अर्थाच्या आहेत. तेव्हा ज्यांच्या मनात तेढ आहे ते याच्या संबंधानं वाद करू लागतात, फितूर माजवण्याकरता आणि याची कळ बसवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक याचा खुलासा अल्लाहशिवाय कोणी जाणू शकणार नाही. आणि जे ज्ञानात चांगले मजबूत आहेत ते तर असं म्हणतात की आम्ही हे मान्य केलं आहे की या सर्व आयती आमच्या पालनकर्त्यातर्फे आहेत आणि बोध उपदेश तर तेच कबूल करतील जे समजदार आहेत. आणि म्हणतात, हे आमच्या पालनकर्त्या, जेव्हा तू आम्हाला मार्गदर्शन दिलंच आहेस तर आता आमच्या मनात वाकडेपणा येऊ देऊ नकोस आणि आपल्या मेहरबानीनं आम्हाला समृद्ध कर. खरोखर सर्वाहून अधिक देणारा तूच आहेस. हे पालनहार, तू एकत्र करणारा आहेस समस्त मानवांना एका अशा दिवशी की ज्याबाबत कसलीही शंका किंवा संशय नाही. खात्रीनं अल्लाह आपल्या वायद्याविरुद्ध जात नाही.